राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्या नागरिकांना 4 वस्तू मोफत मिळणार आहे। त्यासोबतच रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याच्यावरती GR सुद्धा आलेला आहे। बघा, रेशनधारकांना या 4 वस्तू मोफत दिल्या जाणार आहे। त्यासोबतच रेशन कार्डवरती रेशन धान्यासोबत पैसे सुद्धा मिळणार आहेत, परंतु फक्त पिवळे आणि केसरी रेशनधारकांनाच याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर त्या नागरिकांना याचा लाभ घेता येणार नाही। बघा, राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी दुसरी आनंदाची सर्वात मोठी बातमी आलेली आहे, ती म्हणजे रेशनधारकांना 4 वस्तू मिळणार आहेत। त्यासोबतच रेशन कार्डवरती धान्याच्या सोबत किराणा सुद्धा मिळणार आहे। बघा, रेशनधारकांसाठी 3 आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत। पहिली बातमी म्हणजे रेशनधारकांना 4 वस्तू मोफत मिळणार आहेत। दुसरी बातमी म्हणजे रेशनधारकांना रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत आणि तिसरी बातमी म्हणजे रेशनधारकांना रेशन कार्डवरती किराणा सुद्धा मिळणार आहे। परंतु याच्यासाठी काही महत्त्वपूर्ण अशी पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे। जे रेशनधारक या पात्रतेमध्ये बसत असेल त्याच रेशनधारकांना या 3 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये होणार आहे। बघा, राज्य सरकारकडून रेशनधारकांना या 4 वस्तू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याविषयी GR सुद्धा आलेला आहे। त्या GR नुसार सर्व बहिणींना लाभ सुद्धा मिळणार आहे। त्याच्यामुळे अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, त्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे। परंतु या 3 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यासाठी काही महत्त्वपूर्ण अशी पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये पहिली पात्रता म्हणजे ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्यांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे रेशनधारकांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरी किंवा खाजगी नोकरीमध्ये सुद्धा कामगार नसावा। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे रेशनधारकांच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। सोबतच शेवटची पात्रता म्हणजे रेशनधारकांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कारखाने किंवा खाजगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसावा। बघा, जे रेशनधारक या महत्त्वपूर्ण अशा 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच रेशनधारकांसाठी हे 3 आनंदाचे निर्णय आलेले आहेत। बघा, रेशनधारकांसाठी पहिली आनंदाची बातमी म्हणजे रेशनधारकांना रेशन धान्यासोबत पैसे मिळणार आहेत, परंतु हे पैसे मिळवण्यासाठी रेशन कार्डची KYC करणं गरजेचं आहे। जे रेशनधारक पिवळे किंवा केसरी रेशनधारक आहेत तर त्यांनी आपल्या रेशन कार्डची KYC स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये जाऊन करायची आहे। त्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा मिळणार आहे। सोबतच रेशनधारकांसाठी दुसरी आनंदाची बातमी म्हणजे रेशनधारकांना मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। बघा, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला मोफत पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। त्यासोबतच रेशनधारकांसाठी तिसरी आनंदाची बातमी म्हणजे रेशनधारकांना मोफत शिलाई मशीन या योजनेअंतर्गत 15,000 रुपये रक्कम शिलाई मशीन खरेदीसाठी जमा केली जाणार आहे। परंतु रेशनधारकांकडे महत्त्वपूर्ण अशी पात्रता सुद्धा असायला पाहिजे, म्हणजेच रेशनधारकांकडे उत्पन्न दाखला असावा, रेशनधारक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत आणि रेशनधारकांनी आपल्या रेशन कार्डची KYC सुद्धा केलेली असावी। त्यासोबतच रेशनधारकांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस वर्षाला दिले जाणार आहेत। त्यासोबतच प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 या योजनेअंतर्गत वर्षाला 3 गॅस दिले जाणार आहेत, म्हणजेच प्रत्येक वर्षाला रेशनधारकांना 6 गॅस मोफत दिले जाणार आहेत। त्यासोबतच जर तुम्हाला असा गॅस घ्यायचा असेल तर तुम्हाला रेशन कार्डच्या आधारावरती 450 रुपयांना गॅस सुद्धा मिळणार आहे। त्या संदर्भात निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत। बघा, सर्वात प्रथम रेशनधारकांना रेशन कार्डवरती पैसे मिळवायचे असतील तर त्यांनी रेशन कार्डची KYC करा। त्यानंतर दुसऱ्या आनंदाच्या बातमीचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर या 4 योजनांचा अर्ज करायचा आहे। आणि तिसरी आनंदाची बातमी म्हणजे रेशनधारकांना किराणा मिळणार आहे, त्यासाठी सुद्धा KYC करा। बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। जर रेशनधारकांना हा व्हिडिओ आवडला असेल तर रेशनधारकांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राइब करायचा आहे आणि व्हिडिओ सुद्धा शेअर करायचा आहे। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।